मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण AI स्पेशल चालू घडामोडी 2026 पाहणार आहोत, ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न समाविष्ट आहेत. AI आधारित अशा चालू घडामोडींकडे लक्ष द्या, ज्या तुमच्या परीक्षांमध्ये वारंवार विचारल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी याच विषयावर सविस्तर माहिती सांगितलेली आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. AI इम्पॅक्ट समिट 2026ला दिशा देणारे 3 मूलभूत आधारस्तंभ किंवा तत्त्वे कोणती आहेत? लोक, ग्रह आणि प्रगती. 16 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत AI इम्पॅक्ट समिट कोठे आयोजित करण्यात आले होते? नवी दिल्ली येथील भारत मंडपम. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच AIच्या विकासासाठी सर्वात लोकप्रिय आणि प्रमुख प्रोग्रामिंग लँग्वेज संगणक भाषा कोणती आहे? पायथॉन. AI इम्पॅक्ट समिट 2026ची मुख्य संकल्पना काय होती? सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. अलीकडेच भारतातील कोणत्या विद्यापीठात AI आधारित शिक्षण प्रकल्प सर्वप्रथम सुरू करण्यात आला आहे? चौधरी चरण सिंग विद्यापीठ, मेरठ, उत्तर प्रदेश. 16 फेब्रुवारी रोजी AI इम्पॅक्ट समिट 2026चे उद्घाटन कोणी केले? श्री नरेंद्र मोदी. अल्फाजेनोम नावाचे एक AI साधन अलीकडेच कोणी विकसित केले आहे, जे DNAचे विश्लेषण करण्यास सक्षम आहे? गुगल डीप माइंड. भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? डॉक्टर राज रेड्डी. संपूर्ण जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक कोण आहेत? जॉन मॅकार्थी. मजकूर, प्रतिमा आणि ऑडिओ यांसारख्या विविध प्रकारच्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी आणि बुद्धिमान संभाषणे करण्यासाठी तयार केलेले मायक्रोसॉफ्टचे एक शक्तिशाली AI साधन कोणते आहे? पायलट AI. ट्रान्सलेट गेमा नावाचे एक ओपन AI ट्रान्सलेशन मॉड्यूल भाषांतर साधन अलीकडेच कोणी लॉन्च केले आहे? गुगल. भारताच्या पहिल्या स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता AI प्लॅटफॉर्म, ज्याचे नाव पीपल फास्ट असे आहे, हे प्लॅटफॉर्म कोण लॉन्च करणार आहे? रिलायन्स जिओ. भारताचा पहिला AI आधारित रस्ते सुरक्षा पथदर्शी प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? उत्तर प्रदेश. रेल्वे जाळ्याची सुरक्षा वाढवण्यासाठी ट्रॅक AI नावाची AI शक्तीवर चालणारी रेल्वे रूळ देखरेख प्रणाली कोणी लॉन्च केली आहे? L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड. भारताचे पहिले AI आधारित नॉन इन्व्हेसिव्ह शरीरात कोणताही छेद न करता केली जाणारी रक्त तपासणी उपकरण कोणत्या शहरात लॉन्च करण्यात आले आहे? हैदराबाद. जगातील पहिला अंतराळ आधारित सुपरकम्प्युटर तयार करण्यासाठी कोणत्या देशाने AI सक्षम उपग्रह प्रक्षेपित केला आहे? चीन. डासांमुळे पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या राज्याने AI आधारित स्मार्ट डास देखरेख प्रणाली म्हणजेच SMOS सुरू केली आहे? आंध्र प्रदेश. भारतातील असे पहिले राज्य कोणते आहे, ज्याने AI आधारित रिअल टाइम फॉरेस्ट सूचना प्रणाली सिस्टीम सुरू केली आहे? मध्य प्रदेश. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच AI सक्षम कायदेशीर संशोधन साधन कोणत्या नावाने सुरू केले आहे? सुपेश सुप्रीम कोर्ट पोर्टल फॉर असिस्टंट इन कोर्ट इफिशियन्सी. भारत सरकारच्या नियोजनानुसार AI केंद्रित डेटा सिटी विकसित करण्यासाठी कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम. AI आधारित वेब ब्राउझर कोणी लॉन्च केला आहे? ओपन AI. भारताने नुकतीच कोणत्या संस्थेची संयुक्त राष्ट्रांचे AI उत्कृष्टता केंद्र म्हणून शिफारस केली आहे? IIT मद्रास. गुगलने लॉन्च केलेले मेकिंग नॅनो हे काय आहे? हे एक नवीन पिढीचे AI आधारित इमेजिंग एडिटिंग टूल आहे. भारतामध्ये सर्वप्रथम ड्रोन आधारित AI नियंत्रित कृत्रिम पावसाचा प्रयोग कोठे करण्यात आला? जयपूर, राजस्थान. गुगलने नुकतेच आपले जगातील सर्वात मोठे AI हार्डवेअर केंद्र कोणत्या देशामध्ये उभारले आहे? तैवानमधील तैपेई. अलीकडेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारताचे पहिले AI आधारित शिक्षण ॲप टुटोज लॉन्च केले. हे ॲप कोणी विकसित केले आहे? रेविन टेक्नो सोल्युशन या स्टार्टअपने विकसित केले. भारताच्या पहिल्या AI सक्षम अंगणवाडीचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? महाराष्ट्रातील नागपूरमधील वडधाम नागाव. भारताचे पहिले AI आधारित व्यापक भाषा मॉडेल विकसित करण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच कोणाशी करार केला आहे? सर्वम AI. गुजरातच्या जामनगर येथे जगातील सर्वात मोठे AI डेटा केंद्र उभारण्याची घोषणा अलीकडेच कोणत्या कंपनीने केली आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज. गुगलने अलीकडेच $15 अब्ज गुंतवणुकीतून AI डेटा हब उभारण्याची घोषणा भारताच्या कोणत्या शहरासाठी केली आहे? विशाखापट्टणम. डीपसेक हे कोणत्या देशाचे AI प्लॅटफॉर्म आहे? चीन. प्रोजेक्ट सन कॅचर कोणत्या कंपनीने सुरू केला आहे? गुगल. गुगलने प्रकल्प सन कॅचर हा उपक्रम सुरू केला. त्याचे उद्दिष्ट काय आहे? अंतराळात एक AI डेटा केंद्र स्थापन करणे हे आहे. ओपन AI ही ChatGPTची मूळ कंपनी आहे, तर मग तिचे CEO कोण आहेत? सॅम ऑल्टमन. जगातील अशा पहिल्या AI रोबोटचे नाव काय आहे, ज्याला एका देशाचे म्हणजेच सौदी अरेबियाचे नागरिकत्व प्राप्त झाले आहे? सोफिया. कॅलिफोर्निया स्थित ओपन AIची स्थापना कधी करण्यात आली?
8 डिसेंबर 2015 रोजी. डीपसीकची स्थापना कधी करण्यात आली? 17 जुलै 2023. डीपसीकचे संस्थापक आणि सीईओ कोण आहेत? लियांग वेनफेंग. डीपसीकचे मुख्यालय कोठे आहे? चीनमधील झांगझोउ जियाजियांग येथे. गुगलने आपले एआय प्लॅटफॉर्म, जे सुरुवातीला बार्ड या नावाने ओळखले जात होते, ते कधी लॉन्च केले? 6 फेब्रुवारी 2023. ग्रोक नावाच्या एआय प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी कोणती आहे? XAI कॉर्पोरेशन. ग्रोक एआय प्लॅटफॉर्मची स्थापना कधी झाली? 3 नोव्हेंबर 2023. XAI कॉर्पोरेशनची स्थापना कोणी केली? एलॉन मस्क. XAI कॉर्पोरेशनची स्थापना कधी झाली? 9 मार्च 2023. भारत सरकारने सुरू केलेले भाषिणी हे काय आहे? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने त्यांच्या राष्ट्रीय भाषा अनुवाद अभियानांतर्गत विकसित केलेला एक भारत सरकारी प्रकल्प आहे. हे भाषण, आवाज आणि मजकूर टेक्स्ट सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर एआयवर आधारित असलेले एक बहुभाषिक तंत्रज्ञान व्यासपीठ आहे. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, तो पूर्ण पहा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा, कारण आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनत घेत असतो. तसेच तुमच्यापैकी कोणी या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.